गोविंद पथक या ठिकाणी हजर झालेले आतले मी त्यांना विनंती करतो की आपण आपले थर या ठिकाणी गोविंद पथक कृपया आपण आपला सन्मान चिन्ह चिंचगड ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच लोंढे मॅडम यांना विनंती करतो की शिपोळ्याच्या गोविंद पथकाला आपण या ठिकाणी आपलं बक्षीस द्यायचं आहे। या ठिकाणी यशस्वी सलामी दिली शिपोळे गावठण 5 दाखल होत आहे। त्यांना विनंती आहे की कृपया आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय। बोरखत गोविंद पथक या ठिकाणी दाखल होत आहे। त्यांना विनंती आहे कृपया लवकर यायचं आहे। शिपोळे येथील गोविंद पथकाला या ठिकाणी सन्मानित करताना चिंचगड ग्रामपंचायतच्या माजी सरपंच लोंढेताई आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी अतिशय सुंदर असे मनोरे या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत। आजच्या या दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दक्षिणवाडी गोविंद पथकाचे प्रमुख अतिशय सुंदर आणि सुबक असे थर या ठिकाणी देवाने दक्षिणवाडीने रचले। यानंतर आतल्या येथील गोविंद पथक या ठिकाणी आपलं कौशल्य आपल्याला सादर करणार आहे। आतल्याचं गोविंद पथक या ठिकाणी आपले मनोरे रचत आहे। सर्व प्रेक्षक आणि सावंत आणि तिसरा थर देखील अतिशय सुंदरपणे या ठिकाणी आपल्याला गोविंद पथकाने सादर केलेलं आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र देवाने या उपकेंद्राचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांना विनंती करतो की
तिसरा थर यशस्वीरित्या आणि सुंदर अशी 3 थरांची सलामी दिलेली आहे। या ठिकाणी कुरुप बोरीचा कोण पहिल्यांदा इथे देखील मुलींचा गोविंदा पदक आहे आणि क्या बात आहे उत्तरवाडीकडून या ठिकाणी पहिला थर दुसरा तिसरा चौथा यशस्वी अशी सलामी देण्यात आलेली आहे। जोरदार टाळ्या होत मित्रांनो। येसावडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं बक्षीस देऊन सन्मानित करायचंय। धन्यवाद सर्व महिला पथकांचं देखील आपल्याला धन्यवाद पवनजी। स्वागत करतो। इथे देखील महिला गोविंदा पथकाचे दिसणार आहेत। राहुल साळवी येसावडे काका या ठिकाणी आणि या ठिकाणी 1 2 3 4 5 थरांची यशस्वी अशी सलामी तुळशी नावामधून दिलेले तुळशी गोविंदा पथकामधून जबरदस्त मित्रांनो सुंदर मित्रांनो हा केवळ एक मानवी मनोरा नसून तुम्हाला सगळ्यांना एकमेकांच्या सहाय्यानं खांद्यावरती घेऊन यशाची विकासाची शिडी गाठण्याचा आपण प्रयत्न केला आणि यामुळे आपल्याला हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे। आता पूर्ववाडी व्यवहार पूर्ववाडी यजमान जातो 1 2 3 4 5 आणि होत आहेत। खूप सुंदर असा जबरदस्त या ठिकाणी कडून गोविंदा कोंड या गोविंदाने दिलेले आहे। पहिला दुसरा तिसरा चौथा भ्रमणी गोविंदा पथकाने यशस्वी असे 4 मनोरे रचलेले आहेत। धन्यवाद आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला। आपण सांगता करणार आहोत ज्याप्रमाणे आपलं नियोजन होतं त्या नियोजनाच्या प्रमाणे आतापर्यंत 45 गोविंदा पथकानं या ठिकाणी येऊन आपलं कसब दाखवण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच प्रत्येकाला या ठिकाणी सन्माननीय नामदार मंत्री महोदय योगेशदादा कदम साहेब काही गोविंदा पथकाला सन्मानित करण्याकरता त्यांचा या ठिकाणी सहवास देखील लाभलेला आहे। काही गोविंदा पथक आता चाललेल्या माहितीनुसार 1-2 गोविंदा पथक थोड्याच वेळामध्ये येथे येणार आहे, परंतु त्यांना विनंती आहे त्यांचे जर कोणी गावाचे प्रतिनिधी असतील तर कृपया
त्यांना सूचना करण्यात यावी की हा गोविंदा पथक हा उत्सव जो दहीहंडी सोहळा आहे याचा आपण शेवट आता करणार आहोत, सांगता आपली करणार आहोत आणि म्हणूनच विनंती आहे की जो गोविंदा पथक येणार आहे त्यांनी कृपया लवकरात लवकर या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहे। उमरोलीमध्ये वारी पंचायत समितीकडे आयोजित ही लाख मोलाची दहीहंडी या उत्सव सोहळ्याला आपण हजेरी लावली आणि हा जो आनंद आहे हा द्विगुणित करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण मंडणगड तालुका शिवसेनेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम सकाळपासून सुरू आहे आणि या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाची उत्साह किंवा या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सकाळपासून केलं ते आमचे मित्र गुडेगर गावचे सुपुत्र सन्माननीय पवार सर यांनी खूप चांगलं सूत्रसंचलन सकाळपासून या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमाची रंगत देखील वाढवलेली आहे। खरं तर नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते आम्ही त्यांचा सत्कार करणार होतो, परंतु त्याचवेळी बरेचसे दहीहंडीचे पथक या ठिकाणी आले, परंतु त्यांचा सत्कार आमच्याकडून राहून गेला होता। मी या ठिकाणी अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला सकाळपासून त्यांनी केलं आहे, त्याबद्दल मी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आणि विभाग प्रमुख युवा सेनेचे पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पवार सर यांना पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं, सन्मान करावा। उत्सवाची रंगत वाढवण्यासाठी कळकळण्याचं गोविंदा पथक दिली होती आणि यावर्षी देखील 10 थरांची यशस्वी अशी सलामी देण्याचा सराव देखील त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। निश्चित अपडेट आतापर्यंत आलेले नाहीत आपल्याकडे आणि कळकवणे गोविंदा पथकाकडून पहिला तर दुसरा तिसरा चौथा थोडासा हात पसरून या ठिकाणी हात वरती उंच करून 1 2 3 आणि 4 थरांची या ठिकाणी गोविंदा पथकाकडून धन्यवाद। सर्व हॉस्पिटलचे छोटे बंधू आणि माझे मित्र सन्माननीय शिर्के सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण पुष्प देऊन सन्मान करणार आहोत। मी घोसाळकर साहेबांना विनंती करतो। हरी को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं, जिस राग से बांध बना उसे विश्वनाथ कहते हैं। आणि या ठिकाणी ही हंडी फोडण्यात आलेली आहे। जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो आपण। गोविंदादा कदम पुरस्कृत दहीहंडी सोहळा हा उत्सव याची आपण सांगता करीत आहोत। ही मानाची हंडी व्यवहारामधील सर्व वाडीतील यांना हा सन्मान हा मान मिळालेला आहे।
या संपूर्ण कार्यक्रमाच्या करिता व्यवहारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व त्यांची टीम, त्याचप्रमाणे माणकोट पोलीस ठाण्याचे सन्माननीय पोलीस पथक त्यांची संपूर्ण टीम, त्याचप्रमाणे प्रत्येक गाव शाखेमधून आलेले सर्व सरपंच, सर्व शाखा प्रमुख आणि सर्व शिवसैनिक या सगळ्यांच्या वतीनं, सर्व गोविंदा पथकाच्या वतीनं आजचा हा गोविंदा सोहळा, दहीहंडी उत्सव सोहळा हा यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, हे 10वें वर्ष साजरं करीत असताना या 10व्या वर्षाची आठवण सगळ्यांना राहणार आहे. तर अशा प्रकारे आता इथला जो उत्सव आहे तो समाप्त झालेला आहे. तर पाहिलं तर अशा प्रकारे देवारेमधील हा गोविंदा उत्सव आहे तो साजरा झाला. तर जवळजवळ आजूबाजूच्या गावातील जवळजवळ 40 गोविंदा पथकांनी इथे हजेरी लावली होती आणि आपली कळा सादर केली होती. तर काही गोविंदा पथकांनी 4-5 थरापर्यंत थर लावले होते. तर कारण काय, गावाकडे सध्या आता गावाकडे लोक कमी आहेत, परंतु आता सुट्टी होती त्यामुळे बऱ्यापैकी प्रत्येक गावातून आहे ती मुंबईकर मंडळीसुद्धा आली होती आणि त्यामुळे अशा प्रकारे उपस्थिती बऱ्यापैकी होती. तर अशा प्रकारे हा उत्सव आमच्या या देवारे परिसरामध्ये आजूबाजूच्या गावातून साजरा झाला. तर आता हे प्रत्येक गोविंदा पथक इथून आता सर्वजण आता प्रत्येक आपापल्या गावामध्ये गेले, कारण का आपापल्या गावामध्ये जो गावचा गोविंदा उत्सव असतो तो सुद्धा साजरा करायचा असतो. पूर्ण दिवसभर संध्याकाळपर्यंत हा उत्सव मग गावामध्ये साजरा होतो. तर आपण सुद्धा आता आपल्या गावामध्ये जाणार आहोत. आमच्या गावातील गोविंदा पथक आले नव्हते, तर बघा आमच्या गोविंदा पथकाचं नाव जय वरदान माता गोविंदा पथक. तर आता आपण गावामध्ये जाऊ आणि आमचा गोविंदा पाहू. तर चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. तर हा व्हिडिओ कसा वाटला, देवारे परिसरातील सर्व गावांनी इथे उपस्थिती लावलेली होती. तर तुम्हा सगळ्यांना या गोपाळकाळा या उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, बाय.